बरवी हे वेळ सापडले बरवी वेळ सापडले बरवी हे वेळ सापडले संधी साह्य झाली बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालिली पाऊले पंथे माझे चालले पाऊले येणे पंथे माझी चालिली पाऊले माझे चालले दर्शन झाले संतापायी त्रासले दारिद्र्य दोषा झाला खंड दारिद्र्य दोषा झाला खंड त्रासले दारिद्र्य दोषा झाला दारिद्र्य दोषा झाला त्याचे काळे पिंड पुनित झाला त्याचे काळ पिंड येणे पंथे माझी चालिली पाऊले पंथे माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालिली पाऊले पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी क्षण झाले संतापायी दर्शन झाले संतापायी तुका म्हणे झाला अवघा व्यापार रामणे झाला अवघा व्यापार झाला अवघा व्यापार रामणे झाला अवघा व्यापार आली धार फळाशी झाल फलाचे झाल फलाचे हे पंथे माझी चालिली पाऊले पंथ माझे चालले पाऊले येणे पंथे माझी चालिली पाऊले पंथ माझे चालले पाऊले दर्शन झाले संतापायी दर्शन झाले संतापायी दर्शन झाले संतापायी ओबा आवली आवली ओबार फुमाई ओबार फुमाई ओबार फुमाई ओबार फुमाई जय जय ओबार फुमाई 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 बरवे हे वेळ सापडली संधी बरवे हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी तुका म्हणे झाला अवघा व्यापार तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली धार फळाशी येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची संतमाने कथेचा विस्तार संतमाने कथेचा विस्तार संतमाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुम्हाला बाबाजी सद्गुरु दास जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम
सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि निवृत्तीनाथाचे चरणी शरणा एका जनार्दनी शरणा एका जनार्दनी चरणी शरणा एका जनार्दनी वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 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 बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे बहीण बंधू चुलता बहीण बंधू चुलता कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे बरवे हे वेळ सापडले संधी साह्य झाली बुद्धी संचिताचे येणे पंथे माझे चालेले पावले दर्शन झाले संतापाई सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. महाराज संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा मोठेपणा आणि परिणाम या 2 गोष्टी या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबर आहे. वारकरी संप्रदायातले थोर संत सद्गुरु विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपेने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्माकर टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या पुण्य पावन उपस्थितीमध्ये वैकुंठवासी श्री पूजाजी महादू तुपे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने समापन्न झालेला हा 1 दिवसीय चिंतन सोहळा आहे. ज्यांच्या कुटुंबात ज्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सखुबाई पुंजाजी तुपे आणि गंगा भागीरथी मंदाबाई पुंजाजी तुपे 4 मुलं आहेत. पैकी श्री गणपत पुंजाजी तुपे श्री बाजीराव पुंजाजी तुपे हे रिटायर आर्मी रिटायर झालेले. श्री ज्ञानदेव पुंजाजी तुपे आणि सध्या जे आर्मीमध्ये आहेत ते शरद पुंजाजी तुपे
तीन पुतणे श्री शंकर विठोबा तुपे, श्री दत्त विठोबा तुपे, श्री अशोक विठोबा तुपे, ज्यांचे नातू भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण महेश महाराज तुपे आहेत. तीन मुले आहेत पैकी सौ राजोबाई शिवाजी बर्हे, सौ चंद्रभागा दत्तात्रय दिवटे, सौ मंदा हरी पवार, भाऊजाई गंगा भागीरथी कमळाबाई विठोबा तुपे आणि गंगा भागीरथी मेराबाई बाळूगुंड. या तुपे परिवाराने आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एक दिवसीय चिंतन सेवा या ठिकाणी समर्पण केलेली आहे. माझे धाये गयावर जन फिटले पितरांचे ऋण. SP कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणत असत, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान प्रसन्न होतात, भाग्याचा उदय झाल्यानंतर संत दर्शनही होतंय, पण जगामध्ये अशी तपश्चर्या नाही आणि असं भाग्य नाही की आपले वडील किंवा आपली आई गेल्यानंतर त्या सामर्थ्याने आपल्याला पुन्हा मिळतील. शक्यच नाही देवा. म्हणून तर ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाची धुरे त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीमन निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला, माऊली आई आणि वडील हयात असल्यानंतर त्यांची आम्ही सेवा करू, पण ते गेल्यानंतर त्यांच्या सेवेचं स्वरूप काय? ज्ञानोबरांनी किती सुंदर खालची ओवी दिली बघा. सोमसूर्यादी ग्रहणे करिता ती पारावणे, की माता पिता मरणे अंकित ते दिवस. आपली आई किंवा आपले वडील ज्या तिथीला गेले त्यांचं स्मरण करून अन्नदान आणि ज्ञानदान यापेक्षा दुसरी सेवा नाही. या सेवेच्या मोबदल्यामध्ये तुकोबराय सांगतात, तयाचा हारी क वाटे देवा देवा, तयाचा हरी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरी क वाटे देवा, देवा देवा, तयाचा हरी क वाटे देवा. पुरी कन्या पुत्र मोती जैसा पिता, पुरी कन्या पुत्र मोती जैसा पिता, पुरी कन्या पुत्र मोती जैसा पिता, पुरी कन्या पुत्र मोती जैसा पिता. तयाचा हरी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरी क वाटे देवा, देवा वाटे देवा, तयाचा हरी क वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरी क वाटे देवा, हा अभंग तंतोतंत तुपे परिवाराच्या घराला लागू पडतोय. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ज्यांच्या कुळामध्ये हरिभक्त आणि देशभक्त मुलं जन्माला यावीत यापेक्षा दुसरं पवित्र कुळ कोणतं असेल देवा? एका बाजूला भगवान श्रीकृष्णांची भक्ती आहे, तर एका बाजूला सीमेवर देशाची सेवा करणारी मुलं, अशी सुपुत्र ज्यांच्या कुळामध्ये जन्माला आलेले. कन्यापुत्र सात्विक आहेत. तिसरं चरण बघा, गीता भागवत. ज्यांनी गीता सांगली ती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथे उभे आहेत. गीता भागवत करीती श्रवण. पंढरीनाथ महाराजांनी मला सांगितलं, ज्यांच्या घराण्यामध्ये 19 माणसाचं कुटुंब आहे गुरुजी, पण नित्याने ज्ञानोबरायांचा हरिपाठ आणि रामरक्षा स्तोत्र करतात. इथं कीर्तनकार असून हरिपाठ म्हणतात की नाही याच्यावर PhD करावी लागेल. आता विठाला विठाला नित्य हरिपाठ आहे, नित्य रामरक्षा स्तोत्र आहे. भगवान पंढरीची वारी आणि देशभक्ती ज्यांच्या घरामध्ये खूप श्रद्धेने जपली जाते. ज्ञान आणि भक्तीचा, देशसेवा आणि भगवत भक्तीच्या सेवेचा समन्वय ज्या कुटुंबामध्ये, असं हे पवित्र कुटुंब आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाते. आणि शेवटचं चरण फक्त माझ्या करता आहे. तो का म्हणे मद घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा.
मात न मातु परदैवतम. गायत्री सारखा मंत्र नाही, भारत देशासारखा देश नाही, गंगेसारखी नदी नाही आणि गायत्री सारखा मंत्र नाही. आईसारखं पवित्र जसं दैवत नाही ना, तसं नाथ महाराज वडिलांच्या बाबतीत काय सांगतात बघा. 3 प्रदक्षिणा पर्येसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता पितयासी, इतुके पुण्य होनी. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि काशी प्रदक्षिणेचं पुण्य एका वडिलांच्या सकाळी सकाळी चरणाला स्पर्श करून दर्शन घेतल्यानंतर प्राप्त होतं देवाला. अशा एका तुपे परिवारातलं हे पितृछत्र 1 वर्षापूर्वी भगवत चरणारविंदी विलीन झालं. आणि नियमाने धर्मशास्त्राच्या परंपरेने हे पुण्यस्मरण 1 वर्षानंतर आज या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणात आपण ठिकाणी उपस्थित आहोत. जाणं या मृत्यूलोकाचा नियमच आहे देवा. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, इथे जन्माला आला आणि कायमचा राहिला. जगाच्या इतिहासामध्ये एकच अपवाद उदाहरण, ते म्हणजे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. त्यांना सोडलं तर मृत्यूलोकात कोणाला कायमचं राहता आलं नाही. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. आमची गुरुजी श्री गुरु विठ्ठल घुले एक सुंदर दोहा सांगायचे तुळशीदास दिसता. 2 बात को मत भूलो हो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. जन्माला आल्यानंतर शहाण्या माणसाने 2 गोष्टीला कधी विसरायचं नाही आणि 2 गोष्टीला कधी स्मरणात ठेवायचं नाही. काय स्मरणात ठेवायचं नाही? एखाद्यावर जर आपण परोपकार केला, उपकार केला, तर तो स्मरणात ठेवू नका. अलीकडे मदत केल्यानंतर फोटो काढले जातात, सगळ्यात वाईट देव आहे, सर्वात वाईट आहे. अरे प्रतिकूलतेमध्ये मदत करणाऱ्या माणसाला आपण मदत करताय, पण त्याची प्रसिद्धी म्हणून फोटो काढताय, सगळ्यात मोठं पाप हे देव आहे. देवाने मदत करण्याकरता आपल्याला दिलेली अनुकूलता, मदत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे, पण मदत करत असताना त्याची स्वतःची प्रसिद्धी करू नये. परोपकार स्मरणात ठेवायचा नाही. आणि दुसरं, एखाद्याने जर आपल्याला त्रासही दिला असेल कदाचित, तो स्मरणात ठेवू नका. का? मत्सर निर्माण होऊन पाप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उपकार आणि केलेला त्रास पीडा स्मरणात ठेवायची नाही. आणि 2 गोष्टी मरेपर्यंत विसरायच्या नाही. कोणत्या 2? पहिलं देवाला विसरायचं नाही आणि दुसरं मरणाला विसरायचं नाही. विसरली तया थोर झाली आणि पचतील खानी 84च्या. आणि दुसरं मरणाला विसरायचं नाही. तुकोबराय सांगतात, काय विसरली मरण बापुडी, काय याशी गोडी लागलीशी. सर्वांना जावं लागतं, काळ बलवान आहे देवा. येथे नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. जगद्गुरु तुकोबराय या काळातून पलीकडे जाण्याकरता, मरणाच्या पलीकडे जाण्याकरता अहोरात्र प्रयत्न करत होते. सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे, त्या काळाच्या माथ्यावर पाय देण्याकरता जगद्गुरु तुकोबराने आपल्या जीवनातली समग्र साधना व्यतीत केलेली आहे. ती करत असताना अनुकूलता आणि प्रतिकूलता या 2 गोष्टी जीवनामध्ये नेहमी घडतात. संसाराच्या क्षेत्रामध्ये 100% अनुकूलता आतापर्यंत कोणाला मिळाली नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. तशी 100% प्रतिकूलताही कोणाच्या जीवनामध्ये मिळत नाही, मिळाली नाही आणि मिळणार नाही. श्रीमद भगवद्गीता सांगते, मात्रा स्पर्शास्तु कोणत्याही शीतोष्ण सुख दुःखदाह अगमा पायनो नित्यांश ताऊं तितिक्षास्व भारत. जीवनामध्ये कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, कधी जन्म आहे तर कधी मरण आहे, कधी रात्र आहे तर कधी दिवस आहे, कधी झोप आहे तर कधी जाग आहे. या सगळ्या द्वंद्वात्मक गोष्टी सारख्या चालू आहेत. हे करत असताना संसाराच्या पलीकडे जाण्याकरता भगवत शरणागतीशिवाय दुसरा पर्यायच नाही. जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आलेले जे संसाराचे अनुभव आहेत, त्या संसाराच्या अनुभवाच्या द्वारा शहाणा झालेला हा महापुरुष आहे. तुकोबरांच्या लक्षात आलं, येणे मद भोगविल्या खानी न सता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणे केली बोवंडनी विटंबना. याच्यातून बाहेर पडलं पाहिजे.
कधीतरी आत्मा जागा झाला पाहिजे देवा. या संसाराच्या दुःखातून बाहेर जाण्याकरता आपल्या मनामध्ये विचार निर्माण झाला पाहिजे. किती दिवस आता या दुःखामध्ये असं खिचपत राहायचंय, किती दिवस भोगायचं. आत्मा शहाणा झाला पाहिजे, त्याला आत्मकृपा म्हणतात. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निघल्या नाडून भागा रे बाईनो, भागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निघल्या नाडून भागा, भागा रे, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे संतांनी जागा करण्याचा प्रयत्न केलाय. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मनः. जाग झालं पाहिजे. आता मी न पडे सायासी, संसार दुःखाची पाशी, शरण रे गेल संताशी, ठाव पायाशी मागील त्या. आत्मा जागा झाला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस होते, पैठणच्या रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं देवा. खडी फोडणारी माणसं कमरेला लंगोटीत होती, सगळं अंग उघडवताना खडी फोडत होते. एकनाथ महाराज गंगेच्या स्नानाला निघाले, त्यांनी ते पाहिलं. आता मृदू अंतकरण नाथांचं, मृदू सभा यनवनीत. त्या खडी फोडणाऱ्या नाथ महाराजांनी पाहिलं आणि त्यांना मनामध्ये दया आली. त्यांच्या खडी फोडणाऱ्याच्या जवळ गेले, विचारलं, का हो बाबा, सगळं अंग उन्हाने माखून गेलंय, घामाची धाराची धारा ओसंडत वाहत चालल्यात, आणि तरी तुम्ही खडी फोडताय. अहो द्या किती खडी फोडणं सोडवून. एवढं कुठं पैशावर प्रेम करत असतात का? 3-3, 4-4 कीर्तन कशा करता व एवढं पैशावर प्रेम? असं ते सांगत होते. बरं, गुरुजी रोहिदास गुरुजी ते सांगत होते. त्या खडी फोडणारे सांगितलं, नाथ बाबा, अहो पैशावर प्रेम कसलं? एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. अजून मालकीची घरं नाही, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो आणि तिथंच राहतो, पण कष्ट केल्याशिवाय अन्नच मिळत नाही. क्षमा मागून एक कठोर वाक्य बोलू. त्यावेळेला भ्रष्टाचार करणारा समाज या महाराष्ट्रात जन्माला आला नव्हता देवा. हे पीक आता उदयाला आलंय. आता पानपोईवरला ग्लास सुद्धा सुरक्षित राहत नाही, साखळीने बांधून ठेवावा लागतो, नाही तर ग्लास सुद्धा चोरणारी भामटी लोक महाराष्ट्रात जन्माला आले देवा. ते या देशात, ज्या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपल्या रक्ताचं बलिदान करणारी महापुरुषा भूमीमध्ये जन्माला आली देवा. अशा देशात ग्लास चोरणारी लोक सुद्धा जन्माला आलीत. कशामुळे? यथा राजा तथा प्रजा. राजा कालस्य कारणम. पण तो काळ होता तो. नाथांनी 2-3 वेळेला सांगितलं, हो पैशावर प्रेम करू नका, शरीरावर प्रेम करा, द्या किती सोडून. परिस्थिती कळाली, मग नाथांनी सांगितलं, तुम्हाला जेवायचीच अडचण आहे ना, मग या माझ्या घरी, तुमची सगळी व्यवस्था करतो, पाहिजे ते पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं या. पण ते खडी फोडणारी हुशार होते. हो नाथ बाबा, पोटच्या मुलाला कोणी तांब्याभर फुकट पाणी देत नाही. तुम्ही घरी चला म्हणता, सगळी व्यवस्था करतो म्हणता, नक्की सांगा अगोदर काम काय सांगणार, आम्हाला जमलं ते येऊ नाही तर राहिलं. नाथांनी सांगितलं, माझ्या घरी काहीच काम नाही, माझा श्रीखंड सगळी कामं करतोय, तुम्ही फक्त एक काम करा. काय? 7 ते 8 माझ्या घरी भावार्थ रामायण चालतं. जसं इथे हरिपाठ चालतो ना, तसं माझ्या घरी रामायण चालतंय. तेवढं बसून फक्त ऐका. दिवसभर जेवायचंय, खायचंय, झोपायचंय, हिंडायचंय तुमच्या मनावर. पण संध्याकाळी 7 वाजता फक्त रामायणाला या. सगळ्यांनी होकार दिला, सगळे आले. पहिल्या दिवसाचं रामायण झालं, दुसऱ्या दिवसाचंही रामायण झालं, तिसऱ्या दिवसाचं रामायण झालं, आणि सगळे खडी फोडणारे एका कोपऱ्यामध्ये गेले आणि त्यांच्या चर्चा करू लागले. कस काय वाटते? नको, लय अंग ठणकाय लागले इथं. मग ते खडी फोडलेलं चांगलं आहे आपलं. सकाळी सकाळी जायचं, पण नाथांची परवानगी आताच घ्यायची.
सगळे खडी फोडणारे वाड्यामध्ये आले. नाथ बाबा, सकाळी सकाळी खडी फोडायला जायचंय आम्हाला. नाथांनी सांगितलं, माझं काही चुकलं का? सेवा कमी पडली का? अजिबात नाही, खूप चांगली सेवा आहे. मग आल्या सरशी लगेच कसे काय जाता? 8-10 दिवस थांबा की. त्यांनी काय उत्तर दिलं ऐका. ओ नाथ बाबा, दिवसभर भर उन्हामध्ये खडी फोडलेली चांगली, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही हे वाचे देवा. त्याच्याकरता आत्मकृपा व्हावी लागते. आत्मकृपेशिवाय भगवंताच्या भक्तीमध्ये मनुष्य प्रवृत्त होत नाही. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. बाहेर पडलं पाहिजे. संसार त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये नेहमी वजाबाकी. तो संसार आहे. नेहमी बेरीज, तो परमार्थ आहे. 3 गोष्टी संसारामध्ये वजाबाकीमध्ये जातात. पहिलं आयुष्य वजाबाकीमध्ये जातं, दुसरं पद वजाबाकीमध्ये जातं, तिसरे पदार्थ वजाबाकीमध्ये जातात. पहिलं आयुष्य जातं. देवा मला सांगा, आतापर्यंत आपल्या आयुष्याची बेरीज झाली का वजाबाकी झाली? हो, वजाबाकी. मग वाढदिवसाचे बोर्ड एवढे कसे काय लावले जातात? वाढदिवस वाढदिवस वाढदिवस. किती स्तोम माजलंय महाराष्ट्रात वाढदिवसाचं. कोणी कुत्र्याचा वाढदिवस करतं, कोणी मांजराचा करतं. आम्ही अलीकडे ऐकले लोक लग्नाचा देखील वाढदिवस करतात. भगोरी गुरुजी काय करतात? हो, झालेलं लग्न टिकण्याची शंका वाटत असावी म्हणून वाढदिवस. वारकऱ्यांनी वाढदिवस करावे याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणा कोणता असेल देवा? जे ज्ञानोबराय सांगतात, क्षणोक्षणाला आयुष्य मृत्यूच्या जवळ चाललंय. उपजल्या दिवस दिवसे, हो लागे काळाची ताईशे, वाढे करते नवशे, विभूती गुडिया घडी घडी काळ वाटायाची पाहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक साधू गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आला. बेलू सारख्या सकाळची वेळ होती. आणि का माऊलीच्या घरी भिक्षा मागण्याकरता गेले. भगवती भिक्षामध्ये तिने भिक्षाही दिली. साधूने तिच्या जीवनातल्या शंका कुशंका काही दुःख असावं म्हणून सहज विचारलं, बाळ बरं आहे का तुझं? तिने होकार दिला, हो बाबा बरं आहे. मुलं बाळ किती ग बाळ? आहे की 2-3 मुलं आहे. काय लहर आली म्हणून साधूने विचारलं, बाळ वय काय ग तुझं?
ती बेलूतली होती महाराज, कीर्तन प्रवचन चांगली ऐकणारी होती. तिने सांगितलं बाबा माझं खरं वय सांगू का खोटं सांगू? अहो खरं सांग की. मग माझं खरं वय 15 वर्षाचं आहे. 15 वर्षाच्या मुलीला 2-3 मुलं बाळ कसं शक्य आहे देवा? लग्न सरकारने 18चे 21 वरून येऊन घातले. चेहरा पाहिला तर 15 वर्षाचं वय तिथं दिसत नाही. असं का उत्तर दिलं असेल म्हणून पुढचा प्रश्न विचारला. बाळ तुझं वय जर तू 15 वर्षाचं म्हणते, मग तुझ्या पतीचं वय किती? त्यांचं 10 वर्षाचं आहे. मग तर आणखीन गोंधळ झाला. म्हणून पुढचा प्रश्न विचारला, सासूचं वय? तिने आहे की 5 वर्षाचं आहे. रागाने विचारलं मग सासऱ्याचं वय किती आहे? तिने सांगितलं ते अजून आईच्या पोटात आहे, जन्माला आले नाही. साधूच्या लक्षात आलं ही माझी टिंगल करत नाही, पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे अर्थी मला कळत नाही, त्या अर्थाच्या पाठीमागे काहीतरी भूमिका आहे. खांद्यावरची झोळी खाली ठेवली. साधू असताना देखील त्या माऊलीला हात जोडले. विचारलं महाराज कशा करता हात जोडता? महाराजांनी सांगितलं तू दिलेल्या प्रश्नांची उत्तर मला समजली नाही, जरा समजावून सांगशील? मग तिने सांगितलं ऐका, माझं सामान्यपणाने वय 39 वर्षाचं आहे. मग 15 वर्षाचं का सांगितलं? अहो परमार्थाला लागूनच 15 वर्ष झाली, बाकीची वजाबाकी झाली, सांगून तरी काय उपयोगाचं आहे? पती परमार्थाला लागून 10 वर्ष झाली म्हणून खऱ्या अर्थाने कामाला येणार जे वय आहे ते 10च वर्षाचं आहे. सासूबाई आता निवृत्तीनाथांच्या वारीला जाऊ लागले, त्याच्यात 2 वर्ष कोरोनात गेली, 5च राहिले. मग तिचं वय 5 वर्षाचं आहे. पण सासरा एवढा अडदांडे, सगळ्या बेलू गावांनी सांगितलं तरी अजून घरी कुक्कुटपालन करत बसलाय. कोणाचं ऐकतच नाही म्हणून आईच्या पोटात आहे. वजाबाकी देव हे पदाची वजाबाकी. सामान्य पद सोडा, ज्ञानोबरा इंद्रपद सांगतात. इंद्रपद स्वर्गाचा राजा इंद्राला जर कायमचं पद मिळत नाही तर सामान्य पदाचं काय घेऊन बसलात तुम्ही? ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्मम प्रपन्नाः गतागतम काम कामा लभन्ते. आणि तिसरं संपत्ती वजाबाकी जाणारे जगद्गुरु तुकोबराय वजाबाकीमध्ये जाणाऱ्या वस्तूकडे लक्ष न देणारे, त्यांनी याच्या पलीकडे भगवत साक्षात्काराचा जो प्रांत आहे, माया मोहजाळी होतो सापडला, तेव्हा या विठ्ठला कृपा केली. काढवणे बाहेर ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले. ज्या भगवान परमात्म्याची प्रसन्नता आपल्याला व्हावी आणि प्रसन्नता झाल्यानंतर मृत्यू उल्लंघन करून पलीकडे जावं, याच्याकरता भगवत साधना करणारे होते. त्या साधनेच्या द्वारा आत्मसाक्षात्कार झालेल्या तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे, त्या अनुभवाचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये केलंय बघा. येणे पंथे माझी चालेले पावरे, येणे पंथे माझी चालेले पावरे, हे पंथे माझी चालेले पावरे, येणे 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 पंथे माझी चालेले पावरे. दर्शन झाले संतापायी, झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, येणे पंथे माझे चालेले पावरे, येणे पंथे माझे चालेले पावरे.
येणे पंथे माझे चालेले पाऊले. येणे म्हणजे केने. महाजनोयेन गतस्य पंथाः. संत ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाने माझी पाऊलं चालली आणि त्याचा फायदा मला संतांचं दर्शन झालं. मृत्यू उल्लंघन करून आम्ही पलीकडे गेलो. जन्माला येण्याची जशी 3 कारणे तशी मरणाची 30 कारणे. वासनेमुळे जन्म मिळतो, पाप पुण्यामुळे जन्म मिळतो आणि कर्मामुळे जन्म मिळतो. ज्याला जन्माला यावं लागतं त्याला मरावंच लागतं देवा. ज्याला जन्मालाच यावं लागत नाही त्याच्या मरण्याचा प्रश्न नाही. महाराज सांगतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. पण सामान्य माणसाला पुन्हा मरावं लागतं आणि पुन्हा जन्माला यावं लागतं का? अज्ञानाच्या प्रादुर्भावामुळे वासनेमुळे पहिले जन्माला यावं लागतं. पहिले जन्माला येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. एक छोटासा प्रसंग सांगतो. भारत हे नाव ज्या राजामुळे या देशाला पडलं तो राजा भरत. गुरु गोरक्षनाथांचा एक उपदेश ऐकला आणि समुद्रवलंकित राज्याचा त्याग करून हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेला. गंगेच्या काठावर झोपडी बांधली आणि साधना करू लागला. संसारी जरी सुख जोडे तरी काशी विती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेरे म्हणावे. गुरु गोरक्षनाथाने म्हणलं राजा अरे किती दिवस या संसारामध्ये राहणार आहे. शहाणा तो आहे ज्याला आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आल्यानंतर जो आपण होऊन आपल्या कमरेच्या चाव्या सोडून मुलाच्या हातामध्ये देतो तो शहाणा बाप आहे. आणि अज्ञानी तो आहे जो कमरेच्या चाव्या सोडून देत नाही, मरायच्या अगोदर त्याच्या इळ्याने कापून घ्याव्या लागतात, तो अज्ञानी देव. लगाम सोडायचं नाही म्हातारी माणसं म्हणतात. लगाम लगाम धरता धरता घोडत जातं निष्ठून, हातात नुसता लगाम राहतो. पण तो राजा भरत होता. गुरु गोरक्षनाथाने उपदेश केला आणि राजाला तीव्र वैराग्य झालं. तो राज्यातून निघून गेला. समुद्रवलंकित राज्य होतं देवा त्याचं. संपूर्ण भारत देशाचा एक छत्री राजा होता भरत. पण श्री गुरुनाथांनी सांगितलं, बोध झाला, आत्मकृपा झाली आणि निघाला. गंगेच्या काठावर झोपडी बांधून राहू लागला. रोज प्रातः संध्या करण्याकरता तो गंगेवर येत होता. एके दिवशी सकाळची वेळ आहे. ब्राह्ममुहूर्तावर पंचपंच उषक काळ झालेला आहे. राजा गंगेच्या स्नानाकरता म्हणून गंगेमध्ये उतरला आणि स्नान करून भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान करत असताना एक गरोदर हरणी काही काळात प्रसूत होणार आहे. पाणी पिण्याकरता म्हणून गंगेच्या पात्रामध्ये उतरले. पाणी पिता पिता एकदम वाघाची गर्जना ऐकल्याबरोबर घाबरले. घाबरलेल्या हरणीने छलांग मारल्याबरोबर पोटातला गर्भ पाण्यात पडला आणि हरणी निघून गेले. भरताने ते हरणाचं पाडस बाहेर घेतलं, त्याला वस्त्राने पुसलं. हरणीची वाट बघत बसलं पण अजून ती काय आली नाही. ते येणारच नाही लक्षात आलं. आपल्या पर्णकुटीवर त्या पाडसाला आणलं, त्याचं संगोपन करू लागला. हे बघा, मुक्या प्राण्यावर प्रेम केलं पाहिजे हे संत देखील सांगतात, पण फाजील प्रेम नाही. माणसं कुत्र्यावर फाजील प्रेम करतात देवा. त्याला खाण्याकरता बिस्किट काय, त्याला बसण्याकरता 4 व्हीलर गाडी काय, त्याला फिरायला घेऊन जाणं काय. बरीच शहरातली माणसं आई बापावर जितकं प्रेम करत नाही तितकं अधिक कुत्र्यावर प्रेम करतात. का करतात तुम्हाला माहिती नाही? मी सांगतो, पुढच्या जन्माची व्यवस्था तोच प्रकार आहे. तसं राजाने हरणावर प्रेम केलं पण फाजील प्रेम केलं देवा. कितीतरी वेळेला हरणाचा कळप आला पण त्याने त्या पाडसाला जाऊ दिलं नाही. राजा थकला, मृत्यू समय जवळ आला आणि एके दिवशी आपल्या पर्णकुटिकेच्या पुढचं हरण आपल्या दाताने दोरी तोडून हरणाच्या कळपामध्ये निघून गेलं. राजा मरणासन्न अवस्थेला पडलेला होता देवा. इकडे तिकडे पाहिलं, पर्णकुटी पुढे हरण दिसत नाही. भयाभीत झाला, माझ्या हरणाचं काय झालं असेल? वाघाने खाल्ली तर नसेल ना? ती पाडत दिसत का नाही? सतत चिंतनामध्ये असलेला राजा भरत मरणसन्न अवस्थेमध्ये हरणामध्ये वृत्ती गुंतलेली प्राणोत्क्रमण झालं देव. अंते हे मते सागती. अंतकाळाला जशी बुद्धी होईल पुढे ती गती होते. मेल्यानंतर एका काळामध्ये भारत देशाचा सम्राट राजा असताना
पण वासनेमुळे हरजड भरत राजा हरणीगार बागेला घाला तो घातला वासनेने. ती वासना तुकोबराय सांगतात आम्ही ठेवली नाही. वासना समूळ निमाली ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. वासना निमाली समूळ ज्याची कर्म शिल्लक राहिलं नाही. कधी कधी कर्मामुळे जन्माला यावं लागतं. प्रसंग सांगते वेळ जाईल. आणि कधी कधी पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. तुकोबराय सांगतात संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही चाललो आणि मूर्ती उल्लंघन करून पलीकडे गेलो. संतांनी कोणती वाट दाखवली? हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट गोमटी वैकुंठाची जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. दिंडी ध्वजा. तुम्ही चला याची वाटे बरोबशेन भेटे पांडुरंग. या वाटेने आम्ही चाललो. मार्गाचे 5 प्रकारे विस्तार नको. पहिला कर्म मार्ग, दुसरा अष्टांग योगाचा मार्ग, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, चौथा उपासनेचा मार्ग आणि 5वा भक्तीचा मार्ग. तुकोबराय सांगतात या भक्ती मार्गाने आम्ही प्रवृत्त झालो आणि फायदा असा झाला दर्शन झाले संतापायी. संतांचं दर्शन झालं. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे देवा. पाहण्यामध्ये शक्तिपाताची क्रिया घडत नाही, दर्शनामध्ये शक्तिपाताची क्रिया घडते. सामान्य माणसाचं पाहणं वेगळं आहे आणि संतांचं पाहणं वेगळं आहे. संत पाहत असताना 2 भव्यांच्यामध्ये जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राला वेदक आणि भेदक नजरेने पाहत असतात. हिंदू धर्मामध्ये आज्ञाचक्राची पूजा करण्याची पद्धती म्हणून आपण इथे गंध लावतो. सुवासिनी माता भगिनी इथे कुंकुम तिलक लावतात. मुस्लिम बांधवामध्ये विशुद्ध चक्राची पूजा करण्याची पद्धती ती आपल्या गळ्याला गंध लावतात. साधू पाहत असताना त्याच्या आज्ञाचक्राकडे पाहतो. खूप वेळेला वैकुंठवासी गुरुवारी भीमसेन महाराज प्रसंग सांगायचे. मी सांगितलं एक स्पर्श करून पुढे जातो. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये सायखेड आणि चापडगाव गाव ही जवळजवळ गावं आहेत. एकदा श्री संत भगवान बाबा गडकरांचा फिरता दौरा त्या सायखेड्याला आला होता म्हणतात. पहिल्यांदाच भगवान बाबा नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आले. पहिल्यांदाच सगळी गावं दर्शन करता ओसंडून आलेली होते. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच संत दर्शन होतंय. लोक आनंदाने उत्साहामध्ये होते. त्या सायखेड्याला म्हाळसाकांत पाटील नावाची वंजारी समाजाची व्यक्ती, परिस्थिती चांगली, तिथे व्यवस्था होईल म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी त्यांची व्यवस्था तिथे ठेवलेली होती भगवान बाबांची. जेवण झालं, सगळा समाज दर्शनाकरता आला, दर्शनही झालं. आणि आता निरोप देताना म्हाळसाकांताचं कुटुंब निरोप देण्याकरता म्हणून आलं. 10 वर्षाचा मुलगा होता देवा त्यांचा. आता वय 89 वर्षाचं आहे त्या व्यक्तीचं. आजही आहेत. 10 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव मुकुंदा, जन्माला आल्यापासून बोललाच नाही. तो मुका लोकांनी मुकुंदा म्हणायचंच पुन्हा सोडून दिलं, त्याला मुकाच म्हणू लागले. आता बोलतच नाही. दर्शनाला आले वडील म्हाळसाकांतांनी भगवान बाबाच्या चरणावर मस्तक टेकवताना सांगितलं, बाबा माझं 10 वर्षाचं लेकरू हे जन्माला आल्यापासून बोललं नाही. इतकं सोजवळ आणि निरागस आहे, सेवा करण्यात तत्पर आहे. माझी इच्छा आहे साधूच्या संगतीत राहिल्यानंतर जीवाचं कल्याण होते असं आम्ही ऐकलंय. थोड्या दिवसाला तुमच्या संगतीमध्ये राहू द्या. तो शाळेत जात नाही, गडावर घेऊन जा,
हे बघा बाबा, ज्या दिवशी माझी आठवण होईल ना, मी त्याला टांगा पाठवून घरी घेऊन येईल. पण आता माझी इच्छा आहे त्याला तुमच्याजवळ राहू द्या, तो नक्की राहील. भगवान बाबांनी विचारलं, कुठे आहे तुमचं बाळ? बापाच्या आड लपलेला मुकुंद हाताला धरला आणि भगवान बाबांच्या पुढे उभा केला. भीमसिंग महाराज सांगायचे, ज्ञानोबरांच्या निश्रीमन निवृत्तीनाथांच्या नजरेमध्ये जसं शक्तिपाताचं तेज आहे. सरला बेटाचे नारंगिरी असतील, गंगागिर असतील, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज असतील, अध्यात्माचं तेज जसं ज्यांच्या नजरेमध्ये ओसंडत होतं ना, तसं भगवान बाबांची तीक्ष्ण नजर होती देवा. त्या लहान मुलाला मुकुंदाला पुढे उभं केलं आणि वेदक आणि भेदक नजरेने त्याच्या आज्ञाचक्राकडे पाहिल्याबरोबर त्याला सांगितलं, ए मुकुंदा, अरे बाळ तू मुका नाही, तुझं कपाळ सांगते मला तू मुका नाही. मग 10 वर्ष झाली तू बोललाच का नाही? बोल, आता कशाला गप्प राहिलात? का म्हणून बोलत नाही? मला शक्तिपाताच्या क्रियेचा परिणाम असा झाला बघा, 10 वर्षाचं मूल एकदम तोंड उघडून बोलू लागलं, बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोललोय. दर्शन क्रिया आहे देवा, दर्शनामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. 4 पद्धतीने संत शक्तिपात करतात. मग मी पुढे बोलणार नाही. पहिला शब्द शक्तिपात, दुसरा दृष्टी शक्तिपात, तिसरा स्पर्श शक्तिपात आणि चौथा संकल्प शक्तिपात. अशा संकल्प शक्तिपात, शब्द शक्तिपात, दृष्टी शक्तिपात आणि स्पर्श शक्तिपाताने तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये असं सामर्थ्य प्राप्त झालं आणि मी काळाला उल्लंघन करून पुढे गेलो. त्या संत दर्शनाचा परिणाम आपल्या जीवनावर कसा झाला? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, घोषा झाला खंड, त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, हा त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, त्रासिले धरी देव घोषा झाला खंड, त्रासिले धरी देव घोषा झाला. त्याची काळे पिंड पुनीत झाला, त्याची काळे पिंड पुनीत झाला, माझी चालली पाहुणे पाहुले पहिला परिणाम सांगतात, त्रासिले दारिद्र्य, माझं दारिद्र्य नाहीसं झालं. महाराज म्हणतात, दारिद्र्याची व्याख्या काय? संसारामध्ये संपत्ती नसणं, पैसा नसणं, मालमत्ता नसणं, याला आपण दारिद्र्य म्हणतो. परमार्थात त्याला दारिद्र्य म्हणत नाही, ती दारिद्र्यच नाही देवा. परमार्थातलं कोणतं दारिद्र्य आहे? वृत्तीचा अतृप्तपणा नाहीसा होणं हे परमार्थातलं खरं दारिद्र्य आहे. कोवा दरिद्री, कोण दरिद्री? शंकराचार्य सांगतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये आकांक्षा, इच्छा आणि प्रवृत्ती सारख्या आहेत, सभवती दरिद्री यस्य तृष्णा विशाला. ज्याची तृष्णा, ज्याची इच्छा आणि आकांक्षा कधी संपत नाही, तो खरा दरिद्री आहे. किती जरी मिळालं तरी ज्याला समाधान नाही, तो खरा भिकारी आहे. आणि अत्यंत अल्प मिळाल्यानंतर जो नेहमी संतुष्ट राहतो, तो खरा श्रीमंत आहे देवा. श्रीमंती पैशाची महत्वाची नाही, श्रीमंती समाधानाची महत्वाची आहे. आणि ते समाधानच मुळात पैशाने विकत घेता येत नाही. आपण नेहमी ऐकतोय, अहो समाधान दूर की बात आहे. लाख रुपयाची गादी घरी विकत घेता येईल, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत घेणार आहे? हॉटेलमध्ये जाऊन पक्वान्न विकत घेता येईल, पण भूक किती पैशाने विकत घेणार आहे? भूक आणि झोप जरी विकत घेता येत नाही, तर समाधान कसलं विकत घेता येईल देवा?
ते समाधान तुकोबराय सांगतात मला मिळालं. त्याचं कारण आहे, झाले समाधान पायी विसावले मन. पण कशामुळे झालं? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. भगवंताच्या चिंतनाने आणि संत कृपेने ते समाधान मला मिळालं. माझ्या दारिद्र्याचा नाश झाला, दारिद्र्य शिल्लक राहिलं नाही. दुसरं, दोषाचा नाश झाला. कोणता दोष आहे? अहंकार नावाचा सगळ्यात मोठा दोष आहे देवा. दोष ईशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहंभावे. ज्ञानोबराय सांगतात परमार्थातला सगळ्यात मोठा बलवान शत्रू जर कोणता असेल तर तो अभिमान आहे. येथा अडवावयाले दोष वैरी धोपटिले, तया माझे पहिले देहंकार. सामान्यत सोडा, ब्रह्मज्ञानी पुरुषाला जर अभिमानाचा स्पर्श झाला तर ब्रह्मज्ञान धुळीला मिळतं देवा. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. तुकोबराय सांगता दोष राहिला नाही, दारिद्र्य राहिलं नाही. सगळ्यात महत्वाचं, त्याचे काळे पिंड पुनीत झाला, माझा देह पवित्र झाला. एरवी शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही पवित्र अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरा उत्तम चांगले, शरीरा उत्तम चांगले, शरीरा उत्तम चांगले, शरीरा रोगाचा भांडार, दुःखाची धार आणि दुर्गंधीचं युक्त शरीर असताना तुकोबराय संत संत संगतीचा परिणाम झाला. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वद्याच्युत सर्व काळ. एक छोटासा प्रसंग सांगतो. 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये 108 संतांचा एका काळात अवतार झाला. 108 निवृत्तीनाथांच्या काळात. त्या 108 संतांमध्ये 2 संत अत्यंत वयोवृद्ध होते. एक वैराग रागरसी गुरुबा काका महाराज, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात केंदूर पाबळचे कान्होराज पाठक, अत्यंत वयोवृद्ध म्हणून त्यांना काका म्हणत होते. एकदा तत्समकालीन राजाला बातमी कळाली, कान्हो पाठकांकडे परीस हे म्हणतात. परीस कशाला म्हणतात? जो लोखंडाला लावल्यानंतर सोनं करतो त्या धातूला परीस म्हणतात. कोणाला पाहिजे असेल तर मी प्रयोग सांगतो, घरी जाऊन पाहू शकता तुम्ही. तो प्रयोगही करू शकता, काय अवघड प्रयोग नाही. ज्याला ज्याला परीस पाहिजे ना त्यांनी कान उंच करून ऐका. एक वस्त्र घ्यायचं आणि एक दगड घ्यायचा, म्हणजे लय फिरावं लागायचं नाही. रोहिदास गुरुजी, हां परीस असलं पुन्हा कायला फिरायची गरज आहे. एक दगड घ्या, एक वस्त्र घ्या. तो दगड त्या वस्त्रामध्ये 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा. तो दगड परीस होतो. पण केव्हा बांधायचा? आकाशामध्ये वीज चमकल्यापासून वीज मावळेपर्यंत 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा. तो दगड परीस होतो. नाही झाला तर माझ्याकडे तक्रार करा. पण ज्ञानोबराय पुढची ओवी काय देतात बघा. विजेचे उदयले तोच असतं, वीज उगवणाने मावळणं क्षणार्धात असतं. 7 वेळेला बांधायचं कधी आणि सोडायचं कधी, म्हणूनच तो कठीण आहे. राजाला बातमी कळाली. दरबारामध्ये कान्हो पाठकांना बोलावून घेतलं. त्यांना हुकुमशाहीच्या ताब्याने विचारलं, कान्होराज आम्हाला कळालंय तुमच्याकडे परीस आहे, काय करायचं तुम्हाला? त्याचं मला राज्य चालवायचे, प्रजेला मदत करायची, तो परीस तुम्ही मला देऊन टाका. तुम्हाला काय, तुम्ही संत साधू वैराग्यवान, तुम्हाला काय करायचं त्या परिसाचं? कान्होराज पाठकांनी सांगितलं, राजा बातमी कळाली पण थोडीशी चुकीची कळाली. हे बघा माझ्याकडे परीस नाही, पण माझ्या देहाला असं सामर्थ्य प्राप्त झालंय, या शरीराला जर कोणी लोखंड लावलं तर त्याचं सोनं होत आहे. राजाला धक्काच बसला. असं कुठे होत असतं का?
परीक्षा घेण्याकरता म्हणून राजाने आपल्या कमरेला खवलेल्या मेणामध्ये तलवार होती ती उपसली. प्रधान हुशार होता. सांगितलं सरकार साधूची परीक्षा घेऊ नका, सगळ्यात मोठं पाप येते. शोभवे कोणत्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोकी. एखाद्या वेळेला तुम्ही देवाला तोंडावर शिव्या दिलं तर देव काही करणार नाही, पण त्याच्या भक्ताकडे मोठाले डोळे करून जरी पाहिलं तरी त्याला आवडत नाही देवा. भगवत भक्त म्हणजे देवाचा प्राण आहे, तेही प्राणापर होते. असं त्याचं प्राण असणारे संत तुम्ही त्याची परीक्षा घेऊ नका. ऐकेल तो राजा कसला देवा. हुकुमशाहीच्या राजाने प्रधानाचं ऐकलं नाही. कमरेत ती तलवार उपसली आणि कानोरात पाठकांच्या शरीराला स्पर्श केल्याबरोबर लोखंडाची तलवार सोन्याची झाली. राजा घाबरला, हातातली तलवार फेकून दिली आणि घाबरलेल्या राजाने कानो पाठकांचे जवळ जाऊन अशी पाय धरले. महाराज शाप देऊ नका, माझ्याकडून चुकी झाली. कानो पाठकांनी सांगितलं राजा जे चुकीला शिक्षा करतात त्याला ऋषी म्हणतात, आणि किती चुका जरी केल्या तरी जे क्षमा करतात ना त्याला तर संत म्हणतात. मी शाप देणार नाही, पण हे बघ तुझ्या नगरीला आता थांबणार नाही, इथून निघून जाणार आहे. मग राजाने शेवटची प्रार्थना केली. महाराज जगाच्या इतिहासामध्ये मी असं ऐकलं नाही, वाचलं नाही आणि कधी पाहिलं नाही का शरीराला लोखंड लागल्यानंतर त्याचं सोनं होतंय. तुमच्या शरीरामध्ये एवढं सामर्थ्य कसं प्राप्त झालं तेवढं फक्त मला सांगा. मग कान्होराजाने सांगितलं ऐक राजा, महाशिवरात्रीच्या रात्री इंद्रायणीत स्नान करून मी सिद्धेश्वराची पूजा करण्याकरता आळंदीला आलो. पूजा केली आणि ज्ञानेश्वर महाराजांची मला आठवण झाली म्हणून मी सिद्ध बेटावर आलो. ज्ञानोबरा, निवृत्तीनाथ, सोपान काकांनी मुक्ताबाई सकाळच्या वेळेला लपंडावाचा खेळ खेळत होते. त्या खेळणाऱ्या सूर्यप्रकाशापेक्षा अधिक तेज असलेल्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना मी पाहिलं आणि जवळ गेलो, फक्त त्यांना उचलून माझ्या कडेवर घेतलं. ज्ञानोबरायांचा माझ्या शरीराला स्पर्श झाल्यापासून माझ्या शरीरामध्ये असं सामर्थ्य झालं राजा, या शरीराला जर कोणी लोखंड लावलं तर त्याचं सोनं होत आहे. ही साधूची शक्ती आहे देवा. जरा पुढे बोलू. एवढी ज्ञानोबरायांची सामर्थ्य शक्ती असताना देखील तुम्ही आम्मान बापून स्वामींची पूजा करता, याच्यापेक्षा किती मूर्ख म्हणावं तुम्हाला. अरे श्रीमंत बापाची याला करंटी लेकर म्हणतात की ज्या महाराष्ट्रात निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानोबराय आणि मुक्ताबाई सारखे समग्र संत असताना आपल्या देवाऱ्यावर आम्मान बापूंची फोटो लावून तुम्ही पूजा करता, हे देवाला तरी पटत असेल का हो. म्हणून तुकोबराय सांगतात खऱ्या संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर माझ्या जीवनाचा जो परिणाम झाला ना, त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुण्यत झाला. पण हे करताना आम्हाला काय करावं लागलं, अभंगाचं पहिलं चरण. बनवी वेळ सापडली संधी, बनवी वेळ सापडली संधी, बनवी वेळ सापडली संधी, बनवी सापडली संधी, स्वामी सापडली भरवी वेळ सापडली संधी, भरवी
आधी 5-7 मिनिटात सेवा समर्पण करूया. मॉनिटरला थोडं विकारू द्या. हे करण्याकरता काय करावं लागेल? बरे वे हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तुकोबराय सांगतात, बरं झालं मला वेळ आणि संधी या दोन गोष्टी सापडल्या. बरवा हा शब्द नाटाच्या अभंगामध्ये कितीतरी वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. बरे वे झाले आजीवरी, नाही पडेलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं आम्ही वाचलो. आतापर्यंत अनेक संकट आले. कधी दुष्काळाचं संकट आलं, कधी सुनामा लाटाचं संकट आलं, कधी भूकंपाचं संकट आलं, कोरोनासारख्या मोठमोठ्या रोगराई आल्या, अपघात समक्ष झाले, पण आम्ही मात्र त्याच्यामध्ये सापडलो नाही. हे बरं झालं. दुसरा बरवा शब्द, बरबे झालो आलो या जन्माशी, जोड जोडिले मनुष्य देहाशी, महालाभाशी उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होई जे. बरं झाला मला मनुष्य देह मिळाला. कदाचित स्वर्गातल्या इंद्राधिक देवांचा देह जरी मिळाला असता तर इतका बरवेपणा लाभला नसता देवा. का? स्वर्गातल्या इंद्राधिक देवांचा देह भोग प्रधान आहे आणि मनुष्य देह कर्तृत्व प्रधान आहे. वाटेल ते करू म्हटलं तर याच देहामध्ये होता येते. नरदेह निधान लागले अति. आणि तिसरं, बरे वे झालो आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देह भाव पालटिले काया, पडली छाया ब्रह्मीची. वेळ काय आणि संधी काय याचं थोडं चिंतन करू आणि थांबो. मनुष्य जन्माला येणं ही वेळ आहे आणि परमार्थ करण्याकरता अनुकूल वातावरण निर्माण होणं ही संधी आहे. महाराज वेळ सापडली म्हणतात, मिळाली नाही. अनंत जन्माच्या पुण्याईचा बळी दिला त्यावेळेला मनुष्य देह मिळाला देवा. याच्याकरता खूप तपश्चर्या करावी लागते. इतर देह सहजासहजी मिळतील पण मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही. इतर प्राण्यांची तुलना केली आणि मनुष्य देहाची जर तुलना केली तर इतर प्राण्यांमध्ये सर्वाधिक गुण आहेत, मनुष्य देहामध्ये फार कमी गुण आहेत. पण तरी या देहाला खूप महत्व दिलंय. कळण्याकरता 1-2 नमुने सांगतो बघा. मनुष्य किती जरी सुंदर झाला तरी तो मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला, हत्ती इतका बलाढ्य होणार नाही. मनुष्य किती पराक्रमी झाला, सिंह इतका पराक्रमी होणार नाही. आणि मनुष्य किती गुणवान झाला तर राजहंसा इतका गुणवान होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आम्ही 90 साली गुरुबर धुंडा महाराज एक चातुर्मास ऐकलेला आहे. मला चांगलं आठवतं. महाराज म्हणाले, काही प्राण्याला जन्मसिद्धी दिलेली, त्या सगळ्या प्राण्यांमध्ये ते पहिलं नाव आग्रहाने घ्यायचं गाढव. असं काय त्या गाढवाजवळ आहे जे माणसाजवळ नाही ते गाढवाजवळ आहे? काय? पाण्यामध्ये जर विष कालवलं तर फक्त एकाच प्राण्याला कळत आणि दिसतं, त्याचं नाव गाढव आहे. म्हणून तर पूर्वीच्या काळी युद्धाला निघालेले जे राजे आहेत ना ते घोडदळाबरोबर एक गाढव घेऊन जायचे. का? परकीय शत्रूने आपल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात विष घालून घात करू नये म्हणून ते जलाशयातलं पाणी असं पात्रात घ्यायचे, गाढवा पुढे ठेवायचे. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि हुंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी देवा, तो तहानेने मरेल पण विषारिंग ढोळ पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. चला पुढे. दुसरा प्राणी कुत्रा. हे UPSC MPSC मुलं परीक्षा देतात ना, PSI DSP SP होतात. अहो, जी चोरी त्यांना सापडत नाही तो कुत्रा सापडून देतोय. का? देवाने दिलेली जन्मसिद्धी त्याला. कुत्र्याचं घ्राणेंद्रिय इतकं तीक्ष्ण आहे देवा, म्हणून तर शोध पथकाकरता श्वानाचा वापर केला जातो. तिसरा राजहंस. आणि ज्ञानोबरांनी उदाहरण दिलंय त्याचं. चाचोची नि सांडशे. 1 लिटर दुधामध्ये किती पाणी मिसळा तुम्ही,
आता किती मिसळायचं तुम्ही धंदे करता, मी काय करत नाही. पण भीमसिंग महाराज सांगायचे काय, आधा दूध आधा पाणी जादा डाले तो बेमानी. 1 लिटर दुधामध्ये तुम्ही टँकर भर जरी पाणी मिसळलं तरी राजहंसाच्या पुढे आणून ठेवा. त्याच्या चोचीला देवाने असं वरदान दिलेलं आहे, तो फक्त दूधच प्राशन करतो आणि पाणी खाली सोडतो. हे आपल्याला जमणार नाही. दुसरा मुद्दा बघा, इतर प्राण्यांपेक्षा मानवी देह अत्यंत विषारी देवा, अत्यंत विषारी आहे. तुम्ही बघा, माणसाला जर सर्पदंश झाला ना तर माणसाच्या देहाचं विष सर्पाच्या शरीरामध्ये जातं आणि त्याच्यामुळे सर्प मरतो. तुम्ही म्हणा मरताना का दिसत नाही? निसर्गाने त्याला अगोदरच एक ज्ञान दिलंय. सर्पदंश झालेला सर्प पटकन बाजूला जातो आणि आपल्या शेपटीचं टोक दातांनी तोडून टाकतो, त्याच्यातून बरोबर माणसाचं विष बाजूला जातं. अशा 2 नाड्या देवाने 2 प्राण्यांना दिलाय. सूर्यकेतू नाडी फक्त देशी गाईला दिलेली आहे देवा. म्हणून देशी गाईचं दूध आणि गोमूत्र मानवी जीवनाकरता ते प्रत्यक्षात अमृत आहे. अमृतापेक्षाही देशी गाईचं गोमूत्र महत्वाचं आहे. तिला सूर्यकेतू नाडी दिलेली आहे आणि सर्पाला ऋषिकेतू दिलेली नाडी आहे. कोणत्याही प्राण्याचं विष सर्पावर चढत नाही, त्या नाडीतून आपोआप बाजूला जातं देवा. हे ज्ञान देवाने फक्त सर्पाला दिलंय. अहो एवढं कशाला? ते विंचू आहे, त्याच्या नांगीत केवढं विष राहतो. ठणका जर मारला तर चांगल्या पैलवानाला झोप येत नाही. अशा विंचवाला जर भिंतीवरच्या पालीने पाहिलं ना, तिला उजळले भाग्य आता, असा आनंद होतो त्या पालीला देवा. नांगी सहित विंचू जिवंत पाळ गळून टाकते आणि 5-7 मिनिटातच पचवते. अशा पालीला बेलूच्या जर 2 पायाच्या कोंबड्याने पाहिलं ना, लाभेला बदुनावला, त्याला इतका आनंद होतो देवा. पालीचा गराळा किती भयानक आहे. अशाही जिवंत पालीला कोंबडा झपाटा मारूनच पकडतं देवा आणि गिळून अर्ध्या तासात पचवतं. पालीपेक्षा कोंबडा किती विषारी आहे. आता पुढचं सांगूच का? नको ना, आम्हाला जाऊ द्या. इतका माणसाचा देह घाणेरडा आणि विषारी आहे. पण याच्यामध्ये एकच ताकद आहे, काय? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य असा दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला मिळाला. ही वेळ आहे आणि याच्याबरोबर परमार्थ करण्याचं अनुकूल वातावरण प्राप्त झालं. विस्तार नको. सगळीच मानवी जन्माला आलेली माणसं परमार्थाच्या मार्गाला लागतीलच नाही सांगता येत देवा. पुष्कळ मानवी जन्माला आलेली माणसं, कोणी पामर होतं, कोणी विषयी होतं, कोणी निकृष्ट होतं. पण भाग्यवान ते ज्याला मनुष्य जन्मातलं कर्तव्य कळालं. अशी माणसं फार कमी आहेत या जगात, फार कमी आहेत. तुकोबराय सांगतात, मला मनुष्य देहही मिळाला आणि परमार्थ करण्याचं अनुकूल वातावरण म्हणजे संधीही मिळाली. बरी हे वेळ सापडली संधी. आणि सगळ्यात महत्वाचं झालं, साह्य झाली बुद्धी संचिताची. संचित शब्दाचा अर्थ संस्कार. माझी बुद्धी आणि माझे संस्कार दोघांची एक वाक्यता झाली. बऱ्याच वेळेला असं घडतं देवा, आपले संस्कार एका बाजूला राहतात आणि बुद्धी दुसरीकडे जाते. तो परमार्थाच्या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. बुद्धी आणि संस्कार दोघांचा समन्वय झाला पाहिजे, दोघांचं एकत्रीकरण झालं पाहिजे. पण काही वेळेला जे संस्कार बलवान असतात माणसाला त्या ठिकाणी घेऊन जातात. उदाहरण सांगेल ते वेळ जाईल. हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याच्या भक्तीचा विरोध करत होता, पण त्यांच्याच कुळामध्ये भक्तराज प्रल्हाद असे जन्माला आले, जन्मताच भगवंताची भक्ती करत होते देवा. का? प्रल्हादाच्या
रक्तातले संस्कार बाजूला गेले आणि वृत्तीतले संस्कार जागे झाले. काही वेळेला वृत्तीचे संस्कार जागे होतात आणि रक्तातले संस्कार खाली दबले जातात. असे दोन प्रकार आहेत. पण तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझी बुद्धी आणि माझे संस्कार दोघांचं एकत्रीकरण झालं आणि त्याचा फायदा असा झाला, येणे पंथे माझी चालेली पाऊले दर्शन झाले संतापायी. संतांचं दर्शन झालं आणि मृत्यूला बाजूला केलं, मरणालाच मारून टाकलं. मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरणा हाती सुटले काया विचार या निश्चये, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला यादसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड भावा गोड दोष संपला, दारिद्र्य संपलं, देह पवित्र झाला आणि सगळं समर्पण केल्यामुळे फायदा काय झाला, तो सर्वांगीण फायदा अभंगाच्या शेवटच्या कामणी झाला अभंगा व्यापार व्यापार. कामणी झाला अभंगा व्यापार कामणी हिमालयाच्या उंचीचे गायक मंडळी आपल्याला एक भैरवी ऐकायची. आता आटोपत घेतो आणि वेळही झालाय. तुका म्हणे झाला बघ हा व्यापार. व्यापार म्हणजे काय, पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण हा व्यापार आहे. आली रजहार फळाशी, संतांनी कृपा केली, भगवत चरणारविंदी माझं जीवन समर्पित केलं आणि मला पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे शिल्लकच ठेवलं नाही. तेषामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्या वेशित चेतसा. तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांति ते. एक छोटासा अगदी 2 सेकंदाचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. एका श्रीमंत बापाला एकुलती एक मुलगी होती. तिच्या हृदयाला रजोगुणाने तमोगुणाने कधी स्पर्श केला नाही. अत्यंत सात्विक मुलगी. लग्नाचं वय होत आलं आणि मुलीने बापाला सांगितलं, बाबा मला माहिती कालांतराने तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करणार आहात. मी तुम्हाला पाया पडून सांगते, मला परमार्थ करण्याची खूप इच्छा आहे. जन्म दुःख जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हा काय त्रास होतो हे मला अंगभूत कळालंय. मला एक काम करा, जवळ आश्रम आहे ना आपल्या गावाच्या, त्या साधूंच्या सानिध्यामध्ये ठेवा. मला परमार्थ करून जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचं आहे. असं आहे, एकट्याने परमार्थ करण्यापेक्षा संत संगतीमध्ये केलेला परमार्थ लवकर फलद्रूप होतो. देवा एकलिया भावबळे काही सापडे तो काळे. बापाने आता बाप भाविकच होता, मान्य केलं. जवळच्या 25 किलोमीटर अंतरावर एका साधूंच्या सानिध्यामध्ये तिला ठेवलं. तिच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था केली. साधनाही चालू झाली. काय प्रारब्ध असतं बघा. काही काळ गेला आणि मुलगी एके दिवशी आजारी पडली. तिला नेमकं झालं काय हे पाहण्याकरता म्हणून त्या आश्रमातल्या साधूने एका राजवैद्याला बोलवलं. डॉक्टर वेगळे आणि वैद्य वेगळे.
सगळं तपासल्यानंतर पुन्हा पेशंटला विचारतात तुम्हाला काय होतं, त्याचं नाव डॉक्टर आहे. आणि नाडी परीक्षण केल्यानंतर तत्काळ सांगतात तुम्हाला आजार कोणता आहे, ते वैद्य आहे. राजवैद्याला बोलवलं. त्या राजवैद्याने या मुलीला नेमकं झालं काय पाहण्याकरता म्हणून तिचा हात आपल्या हातामध्ये नाडी परीक्षण करण्याकरता घेतला. त्या मुलीला आयुष्यात कधी पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता देवा, आयुष्यात कधी झाला नाही. आणि पहिल्यांदाच त्या राजवैद्याचा हात हातात आला आणि एवढंच मनामध्ये आलं, काय पुरुषाचा स्पर्श असा असतो का. प्राणोत्क्रमण झालं. पुढचा जन्म मिळाला तो वेश्येचा मिळाला, तिचं नाव पिंगला वेश्या. पण भगवंताची केलेली सेवा व्यर्थाने वायाला गेली नाही देवा. एके दिवशी एकांतामध्ये एकही पुरुष आला नाही. तिला सहज बसल्या बसल्या ध्यान लागलं आणि ध्यान लागल्याबरोबर समाधी लागली आणि मागे केलेली परमार्थातली तपश्चर्या फलद्रूप झाली. आणि भगवान स्वतः येऊन तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नाश नाही. भगवंताने मोक्षरूपी सिद्धी तिला प्रदान केली आणि तिला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन गेले. तुकोबराय सांगतात देवानी संतांच्या कृपेने माझं असं केलं. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली यरधार फळाशी. पण त्याच्याकरता येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी ज्ञानेश्वर माऊली. नाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बरे वेळ सापडली संधी, साह्य झाले बुद्धी संचिताचे. येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी. वैकुंठवासी श्री पुंजाजी महादू तुपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समापन्न झाली एक दिवसी ही भगवचिंत सेवा. तुपे पारवाराने अत्यंत श्रद्धेने आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एक दिवसी ही अन्नदान आणि ज्ञानदानाची या ठिकाणी केलेली ही सेवा. या तुपे परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणी राजकीय असेल, कोणी सामाजिक असेल, कोणी शैक्षणिक असेल आणि आध्यात्मिक क्षेत्रातले सगळ्या क्षेत्रातील अत्यंत उत्तुंग असे असलेले आपण सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित झालात. या सेवेकरता माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला सेवा अवगाहन करण्याची संधी ज्यांच्याद्वारा प्राप्त झाली, श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज सहाने यांच्या माध्यमातून आपणा भाविकांच्या दर्शनाचा आणि एका पारमार्थिक व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणार्थ ही सेवा घडण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्या एका सेवा करता महाराष्ट्रातले हिमालयाच्या उंचीची दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात गायन क्षेत्रातील संगीत अलंकार महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आहेत. वारकरी गंधर्व श्री हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते गुरुजी आहेत. मृदंगाच्या क्षेत्रातील अलीकडच्या काळातलं मदंग भीष्म श्री हरिभक्तीपरायण विकासजी महाराज बेलूकर आहेत. एका बाजूला श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य भूषण महाराज आहेत. श्री हरी महाराज भगुरे आहेत. श्री पंढरीनाथ महाराज आहेत. सूर्यकांत महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज आहेत. सुदाम महाराज आहेत. समस्त बेलूकर भजरी मंडळी आणि आपण भाविक या ठिकाणी उपस्थित झालात. आपण सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करत असताना ज्या पारमार्थिक व्यक्तिमत्वाच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलंही थोडंसं पुण्य त्या महापुरुषाला प्राप्त व्हावं आणि त्यांची भविष्यकाळातली जी गती आहे, पुढचं जे जीवन आहे ते भगवत चरणारविंदी अत्यंत समर्पित व्हावं या हेतूने आपण एकदा भगवंताचं नामचिंतन करूया. आणि एक सुंदर अशा प्रकारची भैरवी चालू होईल. त्यानंतर संयोजक सूचना देतील आणि मग आपण ही जागा सोडावी. एकदा सर्वांनी हात वर करा, सर्वांनी देवा, सर्वांनी. भीमसिंग महाराज म्हणायचे भजन वाजवण्याकरता, भजन करण्याकरता जर आता हात वर नाही ना केले, नाक्यावर हात वर करण्याकरता टाळे वाजवण्याकरता जन्म मिळतोय. ज्याला टोल नाक्यावर टाळ्या वाजवायच्या नाही त्याने आता टाळ्या वाजवा. संधी आता करावर हात. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
तुझ्या सवण्यापायी झालो उतराई पांडुरंगा झालेली चिंतन सेवा अलंका पौर्णिमाशी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवा अग्रगणी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबरा जगद्गुरु श्री तुकोबराय श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविधी समर्पण करतो आणि थांबतो तुझे केले तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा बोला तू का म्हणे झाला अवघा व्यापार तू का म्हणे झाला अवघा व्यापार म्हणे झाला अवघा व्यापार तू का म्हणे झाला अवघा व्यापार हे आली वेरजार फळासी झाली वेरजार फळासी येणे पंख माझी चालली पाबुले येणे पंख माझी चालली पाबुले फळासी झाली आधार फळासी येणे पंख माझी चालले पावले येणे पंख माझी चालले पावले दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई थोड़ा कमी दर्शन झाले दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले सूचना आहे श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबांनी 10 मे पासून साकोर फाट्यावर बाल संस्कार शिबिर ठेवलेले गावातच का साकोर गावात ना शिबिर आहे. तर आपल्या
मुलांना त्या शिबिरामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवावं. एक वाक्य सांगू, कारखान्याच्या चेअरमनच्या चेहऱ्यावर जो आनंद नाही ना, तो या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. साधनेतलं तेज आहे देवा. श्री हरिभक्तीपरायण तुपे महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, आपणही आपल्या लहान मुलांना खरं तर गावोगाव शिबिरं झाली पाहिजे. गावोगाव नुसती कुक्कुटपालनच आहे. राजकारणाच्या पेढ्या आहेत, पुढाऱ्यांचे गटतट आहेत, पण गावोगाव आत्मविकासाने कल्याण होईल असं लहान मुलांची शिबिरं आणि केंद्र गावोगाव पाहिजे देवा. ही लहान मुलं आहे, उद्या कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, हे मला मी सांगू शकत नाही, पण यांच्या अंतःकरणामध्ये मातृदेव भव आणि पितृदेव भव ही संस्कार आहेत ना, हे कधी व्यर्थ जाणार नाहीत. बघा आज वृद्धाश्रम निघालेत. स्वामी विवेकानंद सांगतात, ज्या भारत देशामध्ये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव ही आपली संस्कृती आहे, त्या भारत देशामध्ये वृद्धाश्रम म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीला लागलेला तो मोठा कलंक आहे. आणि तो तर कलंक जर धुवून काढायचा असेल तर वारकरी शिबिराशिवाय जगात पर्याय नाही देवा. दुसरं कोणतीच साधना कुठलाच प्रयोग इथे चालणार नाही. म्हणून आपल्या लहान मुलांना वेळ व्यर्थ व्हायला घालवण्यापेक्षा त्या शिबिरामध्ये पाठवावं. सूचना संपली. विठ्ठल जय. जय जय